लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आज 2 जून लाडक्या बहिणींचा हप्ता पडलेला आहे. तर कोणाला लाडक्या बहिणीचा हप्ता पडलेला आहे, कोण असतील पात्र, कोण असतील अपात्र, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहायला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2 जूनचा हप्ता पडलेला आहे. तर कोण असतील पात्र, कोण असतील अपात्र आणि कोणाच्या खात्यात पैसे पडलेले आहेत तर कोणाच्या खात्यात पैसे पडले नाहीत, या संपूर्ण माहितीसाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तर लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झालेला आहे. 1500 रुपये जे खात्यात जमा झाले आहे. ज्यांच्या खात्यात हप्ता आला आहे त्यांनी लगेच बँक खाते चेक करा. जर तुमच्या अकाउंट्समध्ये पैसे आले असतील तर आपल्याला लगेच बँक अकाउंट चेक करा. पैसे आलेत की नाहीत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आज तारीख जी आहे 2 जून पाहू शकता आपण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा हप्ता पडलेला आहे. जर काही पात्र बहिणींच्याच खात्यात हप्ता पडलेला आहे तर अपात्र बहिणींच्या खात्यात जे आहे हप्ता पडलेला नाही. काही जणांच्या खात्यात पडलेला आहे तर काही जणांच्या खात्यात टप्प्याटप्प्यानं पडण्यास सुरुवात झालेली आहे. तर अपात्र बहिणींच्या खात्यात पैसे का पडले नाहीत, अपात्र कयामुळे जे आहे बहिणी आपल्या ठरलेल्या आहेत. सरकारनं असं स्पष्ट सांगितले की ही योजना जी आहे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. त्यामुळे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्या आणि हा संपूर्ण माहिती पाहून आपली जे KYC जी आहे कंप्लीट करून घ्या. KYC न केल्यास आपल्याला हा 2 जूनचा मागील हप्ता जे आहे मार्च, एप्रिल, मे कोणताही हप्ताच मिळण्यास नकार दिलेला आहे. म्हणजेच जोपर्यंत आपण KYC करणार नाही तोपर्यंत आपल्याला हप्ता मिळणार नाही. लवकरात लवकर KYC करून घ्या. आपला आधार लिंक आहे का बघा, DBT अपटे आहे का चेक करा. लाडक्या बहिणींना खूप आनंदाची बातमी आहे की 2 जून म्हणजे जून, मे, मार्च, एप्रिलचा जे हप्ता आहे मार्च, एप्रिल, मे सर्वांनी आतुरतेने वाट पाहत होते. आता ती वाट जी आहे आपण पाहतो त्याची वेळ संपलेली आहे. आता तुम्हाला जे आहे आपल्या खात्यात अकाउंट्समध्ये बॅलन्स आलेला आहे. लवकरात लवकर चेक करा. हप्ता जमा झालेला आहे असं सरकारकडून माहिती देण्यात आलेली आहे. हप्ता पडलेला आहे. लवकरात लवकर जाऊन चेक करा. लाडकी बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झालेला आहे. 1500 का 2100 ही सर्वात मोठी अपडेट पाहू शकता की लाडक्या बहिणींच्या खात्यात असं सांगितले आहे की आदित्य तटकरे यांनी असं ट्विटवर सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना आता 1500 2100 रुपये लाभ करण्यात यावा अशी त्यांनी माहिती दिली होती. तुमच्या खात्यात 1500 आलेत का 2100? जर 2100 आले असतील तर कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. कारण आदित्य तटकरे असं सांगितले होते की ट्विटवर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, 1500 रुपये नका आता 2100 रुपये द्या अशी त्यांनी घोषणा केली होती. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट्स. दर महिना आपल्याला जे आहे लाडकी बहीण योजना 1500 रुपये खात्यात जमा होणार होते, पण आता ते कॅन्सल करून 2100 रुपये करण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि 2100 रुपये हा लाभ सर्वांना मिळणार. त्यासाठी KYC करून घ्या. ॲक्टिव्ह आहे का बघा, आपल्या DBT ॲक्टिव्ह आहे का, बँक आधारशी लिंक आहे का, संपूर्ण माहिती चेक करून आज 2 जूनचा हप्ता आपण आपल्या अकाउंट्समध्ये पाहू शकता. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन आपलं अकाउंट चेक करा. आणि जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर आपण काय करावं, तर आपण KYC लवकरात लवकर करून घ्या. KYC खूप महत्त्वाचे आहे. KYC आधाराशी बँक लिंक आहे का, ज्यांच्या खात्यात हप्ता आले त्यांनी लगेच बँक खाते चेक करा. 2 जूनचा हप्ता जे आहे पडलेला आहे. ज्यांच्या पडले नाही त्यांना टेन्शन घ्यायचं नाही, कारण टप्प्याटप्प्यानं तुमच्या खात्यात जे पैसे येणार आहेत. त्यामुळे वेळ न लावता लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आज 2 जूनचा हप्ता जे आहे आपल्या खात्यात पडलेला आहे. लवकरात लवकर जाऊन आपले बँक खाते चेक करा. हप्ता पडला की नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर हप्ता पडला नसेल तर आपण लवकरात लवकर KYC न केल्यामुळे आपला जे हप्ता रखडलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर KYC करा. KYC न केल्यास आपल्याला लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या जवळच्या आधार सेंटरवर जा, KYC कंप्लीट करून घ्या, नाहीतर आपला अन्यथा लाभ बंद होऊ शकतो. पण सरकारनं असं स्पष्ट सांगलेले आहे की ही योजना जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे. म्हणजे ही योजना जी आहे बंद होणार नाही. त्यामुळे सर्वांनी ह्या योजनेचा लाभ घ्या. आणि 1500 रुपये खात्यात जमा झालेले आहे. आता 1500 नंतर 2100 रुपये करण्यात येणार आहे. त्यामुळं सर्वांनी KYC करून घ्या. दर महिना हा लाभ माझी लाडकी बहीण योजना यांच्याकडून ही योजना आपल्याला कायमस्वरूपी चालू ठेवायची आहे. आणि जर तुमची KYC झाली नसेल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. KYCची तारीख वाढलेली आहे. लवकरात लवकर KYC करून घ्या आणि हा लाभ मिळवा. अन्यथा
हा लाभ तुमचा पण बंद होऊ शकतो. जर तुम्हाला मागील मार्च, एप्रिल, मेचा जरी हप्ता आला नसेल तरी काळजी करू नका. तुम्हाला हे हप्तेसुद्धा एकत्र येऊ शकतात. जर तुम्ही ई-के-वाय-सी केलं तर तुम्हाला हा हप्ते पण एकत्र येऊ शकतात. जर तुम्ही ही माहिती आवडल्यास इतरांना पण शेअर करा, जेणेकरून सर्वांचा हा लाभ बंद होणार नाही आणि लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहील. अपात्रमध्ये राहू नका, पात्र बहिणी व्हा. कारण अपात्रमध्ये जर तुम्ही ई-के-वाय-सी केलं नसेल तर तुम्हाला अपात्र मानू शकतात. डी-बी-टी ॲक्टिव्ह नसेल तर अपात्र मानू शकतात. त्यामुळे अपात्र राहू नका. ई-के-वाय-सी, डी-बी-टी ॲक्टिव्ह आधाराशी लिंक करा आणि पात्र बहिणीमध्ये या 78 लाख जे अपात्र बहीण आहेत त्यामध्ये तुम्ही पण असू शकता. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. 1500 रुपये खात्यात जमा झालं का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अन्यथा हा लाभ जर तुम्हाला मिळाला नसेल तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.